नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अंबरनाथ ॲप. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा अंबरनाथ शहरातील नागरिकांना रासायनिक वायू गळतीचा सामना करावा लागला. अंबरनाथ ॲप. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा अंबरनाथ शहरातील नागरिकांना रासायनिक वायू गळतीचा सामना करावा लागला आणि ठाणे महापालिकेच्या पर्यावरणभिमुख व्यवस्थेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक निजी क्लॉस श्वाब यांनी शपथविधी घेतले. गणेशाचे दर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्रीमान गणेशाचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष निजी क्लॉस श्वाब व त्याच्या पत्नी श्रीमती हिल्डे श्वाब यांनी दर्शन घेतले. यावेळी श्वाब दाम्पत्याच्या हस्ते श्रीमान गणेशाची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्वाब दाम्पत्याचा पारंपरिक रीतीने सत्कार केला. या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय.एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. गणवेश न घातल्यामुळे रिक्षावाला पोचला थेट तुरुंगात. डोंबिवली वाहतूक उपविभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत कदम, पोलीस हवालदार शशिकांत गांगुर्डे, पोलीस नाईक गणेश कोळी हे रामनगर येथे वाहतूक कारवाई करीत असताना एक रिक्षा नंबर MH05CG8623 हिचे वरील चालक विना गणवेश मिळून आल्याने रिक्षा चालक यांचेकडे रिक्षाचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यामुळे सदर बाबत गांगुर्डे यांनी चलन मशीनद्वारे रिक्षाचे मूळ मालक बाबत माहिती काढून सदर रिक्षाचे मालक प्रसाद गुरुनाथ माळी यांच्याशी संपर्क केला असता ही रिक्षा बदलापूर येथून चोरी झाली असून त्याबाबत फिर्यादी मूळ मालक यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन गुन्हा नोंद केला असल्याची माहिती दिली. त्यामुळे सदर रिक्षा व संशयित ताब्यात घेऊन पोनी गिरीश बने यांना सांगितले असता पोनी गिरीश बने यांनी खात्री करून तात्काळ व पोनी किरण बलवाडकर, बदलापूर पूर्व पोलीस ठाणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार गुन्ह्याचे तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, नेम बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन यांचे ताब्यात सदरची चोरीस गेलेली रिक्षा आणि रिक्षा चालक यास ताब्यात देण्यात आले आहे. संशयित इसम नामे राजेंद्र जाधव, वय 42 वर्ष, रणजित संते, बिल्डिंग हनुमान मंदिर जवळ कोळेगाव डोंबिवली पूर्व या ठिकाणी राहतो. संशयित याचे विरुद्ध यापूर्वी डोंबिवली पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत. डोंबिवली वाहतूक पोलीस अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी त्यांचे कौतुक केले आहे. फुलसतोप. गेली 5 ते 6 वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरू झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे.
ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा 16,86,00,000 रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी ऑगस्ट 2024 मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आल्याने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यात देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. 2 वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ 6 महिने कर्मचाऱ्याचा चाललेला दीर्घकालीन संपामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50% सवलत या 2 योजना सुरू केल्या की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी 54 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. याचबरोबर नादुरुस्ती बसेसचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निम्म्याने कमी करण्यात आले. ते 12% वरून 6% आणण्यात आले. तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्याचे सातत्याने प्रबोधन करून डिझेलची खपत 0.52 कि.मी. ने वाढविण्यात आले. त्यामुळे डिझेलची बचत झाली आहे. या सर्व प्रयत्नाचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला 16,86,61,000 इतका नफा प्राप्त झालेला आहे. भविष्यात येऊ घातलेल्या मालकीच्या बसेस व भाडेतत्त्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करून एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरून एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या पर्यावरणभिमुख व्यवस्थेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गेली काही वर्ष ठाणे महापालिकेने पर्यावरणविमुख गणेश विसर्जन व्यवस्था सुरू केली आहे. या अंतर्गत पुढचे स्वीकार केंद्र, कृत्रिम तलाव करू अशा सोयीसुविधा गणेश भक्तांसाठी महापालिका करून देते. या व्यवस्थेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी विसर्जनासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. पावसानेही ऐनवेळी हजेरी लावली होती, पण गणेश भक्तांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. भर पावसात भिजत गणेश भक्तांनी गौरी गणपतीचा विसर्जन केलं. कोपरी भागात तर गौरी विसर्जन सोहळा देखणा असतो. या ठिकाणी अगदी पूर्ण पुरुषाच्या तिच्या गौरी विसर्जनासाठी येतात. या गौरी विसर्जनासाठी आलेल्या पाहायला भक्तांचे मोठी गर्दी पुसलेली असते. दोन्ही बाजूंनी राग लावून कालही भक्तांची अशीच मोठी गर्दी या भागात झाली होती. अंबरनाथ ॲप औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा अंबरनाथ शहरातील नागरिकांना रासायनिक वायू गळतीचा सामना करावा लागला. मोरिवली, बी केबिन रस्ता परिसर आणि आसपासच्या भागात रासायनिक वायूमुळे नागरिकांना घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवला. पूर्वेतील मोठ्या भागात वायूची चादर स्पष्टपणे पाहायला मिळत होती. त्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याचे चित्र होते. एखादी घटना घडली की त्याचा मोठा फटका आसपासच्या भागातील रहिवाशांना बसतो. मात्र औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून होत असलेल्या बेजबाबदारपणाची अनेक उदाहरणेही समोर आली आहे. गुरुवारी असाच काहीसा प्रकार अंबरनाथ शहरात समोर आला. एकीकडे शहरात गणपती आणि गौरी विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे मोरिवली औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची माहिती समोर आली. यामुळे मोरिवली, अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन रस्ता परिसर आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर रासायनिक वायू पसरला. रात्रीच्या सुमारास हिवाळ्यात धुके पडावे तसा वायू पसरला होता. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली. मात्र वायू रासायनिक असल्याने रस्त्यावर, घराबाहेर पडलेल्या नागरिकांना त्याचा त्रास जाणवू लागला. घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आणि श्वसनाला त्रास होत असल्याचे स्थानिक रहिवाशांना जाणवले. त्यामुळे रहिवाशांना दारे खिडक्या बंद करून घ्याव्या लागल्या. गुरुवारी गणपती आणि गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर होते. त्यांनाही याचा मोठा त्रास जाणवला. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे आता नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अंबरनाथ ॲप
औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा अंबरनाथ शहरातील नागरिकांना रासायनिक वायू गळतीचा सामना करावा लागला. अंबरनाथ ॲप औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पुन्हा एकदा अंबरनाथ शहरातील नागरिकांना रासायनिक वायू गळतीचा सामना करावा लागला आणि ठाणे महापालिकेच्या पर्यावरणभिमुख व्यवस्थेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.